नमस्कार मंडळी, आज आपण खूप पौष्टिक आणि चविष्ट अशी शेवग्याची भाजी बनवणार आहोत। ही भाजी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे आणि बनवायला खूप सोपी आहे। इथे मी शेवगा स्वच्छ धुवून घेतलेला आहे। मी कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे। आपल्याला फोडणीसाठी कढीपत्ता लागणार आहे, तोही मी इथे स्वच्छ धुवून घेतलेला आहे। सर्वात आधी पातेल्यात तेल गरम करून घेऊया। त्यानंतर जिरे, मोहरी आणि कढीपत्ता टाकून घेऊया। त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊया। कांदा हा आपल्याला गुलाबी कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। त्यामध्ये आता आपण थोडेसे मीठ टाकूया। त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो टाकूया। टोमॅटो आपल्याला छान परतून घ्यायचा आहे। इथे कांदा आणि टोमॅटो शिजलेला आहे। त्यामध्ये आता आपण मसाले टाकूया। पहिले मी हळद टाकली आहे, त्यानंतर कांदा लसूण मसाला, तिखट मसाला टाकला आहे। आता हा मसाला छान परतून घेऊया। आता आपण यामध्ये शेवग्याच्या शेंगा टाकून घेऊया। मी इथे मूग डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे, ती पण आपण यामध्ये घालूया। आता शेवग्याची शेंग मूग डाळ सगळ्या मसाल्यांसोबत छान मिक्स करून घेऊया। त्यानंतर थोडेसे वाफेवरती आपण हे शिजवून घेऊया। वाफेवर शिजवून घेतल्यानंतर त्यामध्ये पाणी टाकून घेऊया। पाणी ही आपल्या गरजेनुसार, जेवढी तुम्हाला शेवग्याची भाजी हवी आहे तसे तुम्ही टाकू शकता। अशी एक दणदणीत उकळी आल्यानंतर आपण गॅस बारीक करून घेऊया आणि भाजी शिजायला ठेवून देऊया। आता आपली भाजी शिजली का चेक करूया। इथे डाळ शिजलेली आहे आणि शेवग्याची शेंग ही मी अशी दाबून बघितली आहे तर ती खूप छान शिजली आहे। त्यानंतर आपण कोथिंबीर टाकून घेऊया। ही झाली आपली शेवग्याची भाजी तयार। अशी ही आपली गरमागरम आणि चविष्ट शेवग्याची भाजी तयार आहे। तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच सोप्या रेसिपींसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।